नमस्कार मंडळी, अगदी योग्य वेळेवर आलात। आज तुम्हाला बरोबर घेऊन सुरू होते एक आनंद यात्रा, एक परिक्रमा, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची एक रंजक सफर, अर्थात एज्युकेशन एक्सप्रेस। मंडळी, आजचं युग आहे प्रगतीचं। आपण महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहोत। 10 दिशा आपल्या समोर आव्हान घेऊन उभे आहेत आणि या आव्हानाशी 2 हात करून आपल्याला यशाची शिखरं गाठायची असतील तर उत्तम शिक्षणाशिवाय पर्यायच नाही। कारण पुढे जायचं असेल ना तर आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला खत पाणी घालून, चांगलं घासून पुसून लख्ख करून जगासमोर मांडणं हाच खरा मार्ग आहे। आणि याच मार्गावरची आपली यात्रा अधिक वेगवान करायला आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एज्युकेशन एक्सप्रेस, प्रगतीला पंख विद्येचे। आपण हल्ली ऍप्टिट्यूड टेस्ट, करिअर गायडन्स, काउन्सिलिंग असे शब्द ऐकतो। त्याबद्दल तुम्ही जमेल तिथून आणि जमेल तेवढी माहिती नक्कीच वाचत असाल, नाही? पण आजच्या सर्वात प्रभावी अशा टीव्ही माध्यमातून मात्र आजपर्यंत असा प्रयत्न मराठीतून कोणी केलेला नाही। ही उणीव भरून काढणाऱ्या एका मोहिमेत तुम्ही आज सहभागी होणार आहात। खरंच आपल्या महाराष्ट्राला केवढ्या दीर्घ आणि समृद्ध परंपरा लाभल्यात, नाही? त्यात शस्त्र आहे, शास्त्र आहे, कला आहे, क्रीडा आहे, यंत्रतंत्र आणि मंत्रही आहे। म्हणजेच मेकॅनिक्स, टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर, बरं का? आणि अर्थकारण आणि राजकारणाचं सुद्धा उत्तम ज्ञान महाराष्ट्रालाच आहे। झालंय काय की जेव्हा अजंठा वेरूळची ते भव्य लेणी कोरली जात होती ना, त्याच काळापासून त्याच पर्वतांच्या पायथ्याशी आणखी एक दिव्य लेणं कोरलं जात होतं, अक्षरांचं लेणं, महाराष्ट्रीय भाषेचं लेणं। आणि या लेण्यांचं कैलाश मंदिर म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरी। महाराष्ट्राच्या ज्ञानगंगेचा उगम झाला तोच मुळी ज्ञानाच्या सर्वात उंच शिखरावरून। आणि मग गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना वाहव्यात तशी ती गंगा संपूर्ण राज्यभर खळखळू लागली। पैठण पासून पुण्यनगरीपर्यंत, वाईपासून वर्ध्यापर्यंत ती पसरली। मुंबईचा 150 वर्षापूर्वीचा राजाबाई टॉवर असो, की नागपूरचं कवी कुलगुरू कालिदासांचं अध्यासन, औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं ज्ञानसूर्याचं अधिष्ठान असो, की कोल्हापुराच्या श्री शाहू महाराजांच्या सावलीत वाढलेलं ते प्रतिष्ठान, महाराष्ट्राची ज्ञानगंगा अनेक पंढरांच्या रूपाने आपल्यावर कृपा करत विशाल ज्ञानसागराला मिळाली। ती अगदी 7 समुद्रापारही गेली। आज या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातल्या विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या एका आधुनिक शाळेला। एक अशी शाळा जिथे मुलांना जड बनावी लागत नाही किंवा त्यांना घरून डबाही द्यावा लागत नाही। त्यामुळे मुलं आणि पालक दोघंही शाळा मस्त एन्जॉय करू शकतात। ही शाळा आहे मिलेनियम नॅशनल स्कूल। कर्वेनगर परिसरातल्या निसर्गरम्य टेकडीवर खास संकल्पनेतून साकारलेली ही एक देखणी आणि दर्जेदार शाळा। अगदी केजी म्हणजे बालवर्गापासून 10वी पर्यंत इथे मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो। त्यामध्ये त्यांच्या शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचाही पूर्ण विचार केला आहे। 2000 सालामध्ये स्थापन झालेल्या या शाळेची माहिती आपण करून घेणार आहोत शाळेचे संस्थापक डॉक्टर सुधीर फाटक यांच्याकडून। 27 वर्षापूर्वी मी जेव्हा अमेरिकेतनं परत आलो त्यावेळेला माझ्या स्वतःच्या मुलांसाठी ॲडमिशन घ्यायला म्हणून शाळेत गेलो। मी मुंबईचा राहणारा, मुंबईतल्या शाळेत जेव्हा गेलो तेव्हा अनेक प्रकारचे त्रास झाले। पहिला होता की शाळेची पालकांशी असलेली वागणूक, हा पहिला मोठा भाग होता की पालकांना सन्मान हा शाळेत नॉर्मली दिला जात नाही। ॲडमिशन तर मी घेतली मुलांना, पण तेव्हापासून डोक्यात काही चक्र फिरू लागली की हे कधीतरी बदलायला हवं, कोणीतरी बदलायला हवं। मग कोणीतरी का, हे आपणच का बदलू शकत नाही? आपल्या डोक्यात ज्या काही कल्पना आहेत शाळेविषयी त्या आपण का सत्यात आणू शकत नाही? तर या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले।
आणि पहिल्यांदा काही स्वतःची शाळा उभी राहिली नाही, पण अनेक शाळांमध्ये मी कामं करू लागलो सल्लागार या स्वरूपात. आणि शाळेचं एज्युकेशन हे चांगलं कसं करता येईल, शाळा चांगल्या गोष्टी काय कशा देऊ शकेल, ह्या पद्धतीने बरेच प्रयत्न केले. हे करत करत एक वेळ अशी आली की स्वतःची शाळा असावी आणि ती फारच वेगळ्या प्रकारे आपण उभी करावी असं वाटू लागलं. त्याच वेळेला म्हणजे 1999 साली मी आत्ता ज्या परिसरात मी उभा आहे त्या परिसरात आलो. ही जागा पुण्यातल्या कर्वे समाज सेवा संस्थेची. त्याचे अध्यक्ष डॉक्टर शेजवलकर, तसेच उपाध्यक्ष श्री इनामती, ॲडव्होकेट इनामती यांना भेटलो. त्यांच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला की तुमची खूप मोठी जागा आहे आणि माझ्या डोक्यात एक खूप वेगळ्या शाळेची कल्पना आहे, त्याच्यासाठी जागाही खूप लागते. तर अशा जागेत ही शाळा उभी राहिली तर खूप काही करून दाखवता येईल. दोघांनाही ती कल्पना पटली आणि कर्वे समाजसेवा संस्थेने अशी शाळा या परिसरात उभी करायची मला संधी दिली. 2000 साली ही शाळा उभी राहिली आणि तेव्हापासून एक वेगळ्या प्रकारची शाळा कशी करता येईल, मुलांना वेगळ्या प्रकारे कसे शिक्षण देता येईल याचा प्रयोग आम्ही करत आहोत. शाळा जेव्हा सुरू करायचं ठरलं तेव्हा ती शाळा कशा प्रकारे असावी हा एक मोठा प्रश्न होता. सध्याच्या युगात जेव्हा मुलाचे आई वडील दोघेही नोकरी करतात त्यावेळेला मुलाकडे बघायला घरी कोणी नसतं. आजी आजोबा त्याचं फार फार तर जेवण दुपारचं करू शकतात, या पलीकडे ते त्याची फारशी काळजी घेऊ शकत नाही. आणि मग प्रश्न असा उद्भवतो की या मुलांनी अभ्यास तर करायला पाहिजे, मुलांनी व्यवस्थित खेळायला देखील पाहिजे, अभ्यासाव्यतिरिक्त इतरही गोष्टी करायला पाहिजेत. आणि हे सगळं तो मुलगा करणार कसा? शाळेने फक्त अभ्यासाकडे लक्ष दिलं तर बाकीच्या गोष्टींकडे कोण लक्ष पुरवणार आणि त्याच्याकडून ह्या व्यवस्थित गोष्टी कोण करून घेणार? तर त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की आपण शाळेची वेळ जास्ती ठेवावी आणि ज्या ज्या गोष्टी पालकांना वाटतात की मुलांनी आपल्या कराव्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी शाळेतच करायची सोय करावी. हे जेव्हा ठरवलं तेव्हा मग प्रश्न असा आला की दिवसभर मूल शाळेत राहणार, हे करण्यासाठी मग ते मूल जेवेल कुठे? मग त्याला जेवायला द्यायचं तर एक वेळचं जेवण पुरणार नाही, कारण 9-9 तास जर मूल शाळेत असेल तर त्याला दुपारचं जेवण लागेल, त्याला सकाळचा नाश्ता लागेल, त्याला संध्याकाळचं खाणं लागेल. मग हे सगळं मुलांनी घरून घेऊन यावं का? घरून तो घेऊन येऊ शकतो, पण मग त्याला गरम गरम जेवता येणार नाही. जे मुलांच्या वाढीच्या वयात त्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्यांना मिळाल्याच पाहिजे. मग जेवण तर शाळेनेच द्यायला हवं. जेवण शाळा देणार, मग दिवसभर मुलगा जे शिकणार त्याच्यासाठी लागणारं जे ओझं आहे, पुस्तकांचं ओझं, ते मुलगा बाळगणार का? मग तेही नको तर पुस्तकं आपण मुलाला शाळेतच देऊ. मग नुसती पुस्तकं शाळेत दिली, मुलांचा डबा शाळेत दिला एवढ्याने भागत नाही. तर मी जे काही दिवसभर त्याला शिकवणार त्याचं मला व्यवस्थित प्लॅनिंगही करायला पाहिजे की रोज त्याला काय शिकवलं जाईल, जेणेकरून वर्षभरात त्याला ज्या ज्या गोष्टी शिकण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी मी त्याला देऊ शकेन. मग हे करायचं झालं तर त्याप्रमाणे दिवसभराचा अभ्यासक्रम व्यवस्थित प्लॅन केला गेला. मग आपण जे मुलांना देतोय ते आपण मुलांना छापूनच का देऊ नये? ज्याला आपण एक अकाउंटेबिलिटी म्हणू किंवा ट्रान्सपरन्सी म्हणू, या दोन गोष्टी शिक्षणात फार महत्त्वाच्या आहे की मी नक्की मुलांना काय शिकवतोय, केव्हा शिकवतोय, कितपत शिकवतोय, हे पालकांपर्यंत जर मला व्यवस्थित द्यायचं असेल तर मी जर या सगळ्या गोष्टी छापून त्यांना दिल्या तर पालकांकडे हे राहतं आणि पालकांनाही कळू शकतं की प्रत्येक गोष्ट शाळेत व्यवस्थित केली गेली. हे सगळं झाल्यावरती त्यातून आपोआपच शाळा बॅगलेस झाली, कारण मुलाला लागणारी प्रत्येक गोष्ट जर शाळाच देणार असेल तर मग मुलांनी बॅग आणायची काही जरूरतच नाही. मग जेव्हा त्याला बॅग आणायची गरज नाही तेव्हा आपोआपच त्याच्या पाठीवरती ओझं शून्य झालं.